स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण 3.4ला आपण स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट. तर थिओडोलाइटमध्ये कशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट म्हणजेच काय मित्रांनो, की आपण सेटअप कसा करतो, त्याचं लेवल कसं करतो, फोकसिंग कसं करतो. ठीक आहे, फोकसिंगमध्ये पण दोन आहेत, एक आयपीसचा फोकस आहे, एक ऑब्जेक्ट ग्लासचा फोकस आहे. तर ते सर्व काही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या पॉईंटवरती क्वेश्चन बघा, एक्सप्लेन टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट. अशा पद्धतीचा 2 मार्कांसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला फक्त या स्टेप्स लिहायच्या आहेत. अदरवाईज तुम्हाला डायरेक्ट सेटिंग अपची प्रोसिजर विचारली जाऊ शकते, अदरवाईज लेवलिंगची प्रोसिजर विचारली जाऊ शकते. कशा पद्धतीने लेवलिंग हे केलं जातं थिओडोलाइटचं ते सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, किंवा फोकसिंग द आयपीस म्हणजे काय, कशा पद्धतीने केला जातो, फोकसिंग द ऑब्जेक्ट ग्लास म्हणजे काय, कशा पद्धतीने केला जातो. तर हे पण पॉईंट तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल पॉईंट विचारले तर तुम्हाला हे पण लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं प्रॉपर स्टडी करा मित्रांनो. ठीक आहे, तर चालू करूया 3.4ला टेम्पररी ॲडजस्टमेंट. द टेम्पररी ॲडजस्टमेंट हॅव टू बी कॅरीड आउट ॲट एव्हरी सेटअप ऑफ इन्स्ट्रुमेंट बिफोर टेकिंग द ऑब्झर्वेशन विथ द थिओडोलाइट. म्हणजे बघा, तुम्ही प्रत्येक पॉईंटवरती जेव्हा थिओडोलाइट शिफ्ट करता किंवा चेंज करता किंवा प्रत्येक सेटअपला तुम्हाला ह्या टेम्पररी ॲडजस्टमेंट ह्या कराव्याच लागणार आहेत मित्रांनो. मग तुम्ही कुठेही ए पॉईंटपासून बी पॉईंटवरचं शिफ्ट केलं तुमचं थिओडोलाइट, तरी पण तुम्हाला तिथे बी पॉईंटला पण तुम्हाला टेम्पररी ॲडजस्टमेंट करावी लागेल. त्याचबरोबर ए पॉईंटला पण करावी लागते. सी पॉईंट जर घेतला तर तुम्हाला तिथेही करावे लागेल. म्हणजे प्रत्येक सेटअपला, प्रत्येक स्टेशन पॉईंटला तुम्हाला टेम्पररी ॲडजस्टमेंट ही करावीच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये फॉलोविंग्स आर टेम्पररी ॲडजस्टमेंट. त्याच्यामध्ये या टेम्पररी ॲडजस्टमेंटमध्ये या ॲडजस्टमेंट आहेत. त्याच्यातली पहिली आहे सेटिंग ऑफ द थिओडोलाइट ओव्हर अ स्टेशन. म्हणजे स्टेशनच्या वरती कशा पद्धतीनं थिओडोलाइट हा उभा करायचा. नेक्स्ट बघा, लेवलिंग अप. जे काय आपलं थिओडोलाइट आहे तो कशा पद्धतीने लेवल करायचा. आपण कंपास जसं आपण लेवल करायला शिकलो त्याच पद्धतीने इथे पण आहे. नेक्स्ट बघा, फोकसिंग द आयपीस. आयपीस कसा फोकस करायचा व्यवस्थितपणे, क्रॉस इयर कशी दिसली पाहिजे, तुम्हाला काय केल्यानंतर दिसते हे पण तुम्हाला ती ॲडजस्टमेंट आहे ती करायची आहे. नेक्स्ट बघा, फोकसिंग द ऑब्जेक्ट ग्लास टू रिमूव्ह द पॅरालॅक्स. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट ग्लास तुम्हाला फोकस करायचा आहे. जे काय तुमचं टार्गेट आहे त्या टार्गेटच्या पॉईंटला तुम्हाला फोकस करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या टेम्पररी ॲडजस्टमेंट आहेत. आपण एक एक करून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे सेटिंग अप थिओडोलाइट. इन्क्ल्यूड्स, त्याच्यामध्ये पण 2 आहे, एक सेंटरिंग आहे आणि एक लेवलिंग आहे. सेटिंग अपमध्ये सुद्धा 2 प्रोसिजर आहेत पूर्णपणे. एक लेवलिंग पण येते आणि दुसरी जी आहे ती सेंटरिंग. सेटिंग अप म्हणजे सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे काय मित्रांनो, तर बघा, सेंटरिंग म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर आपला थिओडोलाइट हा स्टेशन पॉईंटवरतीच उभा राहायला पाहिजे. ठीक आहे, उभा राहायला पाहिजे कशावरती, स्टेशन पॉईंटवरतीच. तर त्याची प्रोसिजर बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेंटरिंगची प्रोसिजर बघूयात. तर सेंटरिंगमध्ये तुम्ही बघू शकता, प्लेस द इन्स्ट्रुमेंट ओव्हर द स्टेशन अँड स्प्रेडिंग द ट्रायपॉड लेग्स वेल अपार्ट ॲट अ कन्व्हिनियंट हाईट. म्हणजे जो काय तुमचा थिओडोलाइट आहे मित्रांनो, याच्या खाली जो काय ट्रायपॉड असतो तुमच्या बरोबर डोळ्याला दिसलं पाहिजे अशा पद्धतीने उभा करायचा आहे. जास्त हाईट केली तर तुमच्या ग्रुपमध्ये जो सगळ्यात छोटा आहे त्याला इथे त्याचा डोळा इथे येणारच नाही, त्याला इथेच कुठेतरी त्याचा आयपीस येईल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इन्स्ट्रुमेंट सेट करताना तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात कमी हाईट कोणाची आहे त्याला व्यवस्थितपणे रीडिंग घेता यावी अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठराविक हाईटवरती इन्स्ट्रुमेंट हे तुम्हाला त्याचा सेटअप पूर्णपणे करायचा आहे आणि स्टेशनच्या पॉईंटवरतीच अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सेट करायचं आहे. नेक्स्ट बघा, सस्पेंड अ प्लम बॉब फ्रॉम द हुक अप्रॉक्सिमेटली ओव्हर द स्टेशन पॉईंट सच ॲज अटॅक ऑर नेल पॉईंट्स इन अ स्टेशन पेग सो दॅट द प्लम बॉब hangs about 2 centimeter above and within 1 centimeter or less horizontally to the station point. म्हणजे बघा, जे काय आपली डायग्रॅम आहे थिओडोलाइटची ती घेऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं आपला थिओडोलाइट आहे. अशा पद्धतीनं आपण ही ट्रायपॉड स्टँड जमिनीवरती कुठे अशा पद्धतीने फिक्स केलेले आहेत आणि या हुकमधून तुम्हाला काय करायचं आहे, प्लम बॉब हा खाली सोडायचा आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल तुमचं या ठिकाणी अशा पद्धतीनं पेग आहे किंवा स्टेशन पॉईंट आहे, तर प्लम बॉब हा डायरेक्ट या पेगपासून किंवा स्टेशन पॉईंटपासून किंवा जमिनीपासून
1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर त्याचा लटकत राहिला पाहिजे आणि हा जो प्लंब ऑफचा जो सेंटर आहे तो पूर्णपणे या पेगच्या सेंटरला आला पाहिजे. ठीक आहे. जर येत नसेल तर तुम्हाला हे जे तुमचं जे काही ट्रायपॉड आहे तो तुम्हाला थोडासा शिफ्ट करायचा आहे इकडे तिकडे. ठीक आहे. आणि अप्रॉक्सिमेटली लेवलिंग पण करायचं आहे त्याच वेळेस. समजलं. जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करचाल तेव्हा तुम्हाला हा पॉईंट पूर्णपणे समजून जाईल मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात. ब्रिंग द प्लंब ऑफ एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन पॉईंट बाय मूव्हिंग ईच लेग रॅडियली ॲज वेल ॲज सर्कम्फरन्सली. देन द प्रेस द लेग firmly into the ground. By doing this the instrument is approximately leveled also. जेव्हा तुमचा जो प्लंब ऑफ तुमच्या पेगवरती आलेला आहे, बरोबर ती आलेला आहे, तुम्हाला अशा वेळेस जेव्हा कळतं त्यावेळेस तुम्हाला ते जे काही लेग्स आहेत म्हणजे ज्या ट्रायपॉडचे जे काही खालचे 3 पाय आहेत तर ते तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये प्रेस करायचे आहेत, जेणेकरून ते नंतर इन्स्ट्रुमेंट जे आहे किंवा ट्रायपॉड जो आहे तो नंतर मूव होणार नाही आहे. याच्यामुळे तुम्हाला ते प्रेस करायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ते इन्स्ट्रुमेंट किंवा तो ट्रायपॉड तुम्हाला पूर्णपणे त्याचा जो काय वरचा टॉपचा बेस असतो तो पण तुम्हाला अप्रॉक्सिमेटली लेवल करायचा आहे. नेक्स्ट बघा. इफ शिफ्टिंग हेड इज प्रोव्हाइडेड इन द इन्स्ट्रुमेंट सेंटरिंग कॅन बी डन रॅपिडली ऑन हिल साइड द एन्श्युअर ग्रेटर स्टॅबिलिटी. प्लेस 2 legs ऑफ ट्रायपॉड डाऊन हिल अँड द 3rd leg अप हिल. म्हणजे बघा, जर तुमचा अशा पद्धतीने डोंगर आहे मित्रांनो, डोंगर आहे आणि डोंगरावरती तुम्हाला थिओडोलाइट हा इथे सेटअप करायचा आहे थिओडोलाइटचा, तर 2 लेग हे तुम्हाला डाऊनवर्डला ठेवायचे आहेत. 2 लेग काय करायचे आहेत, डाऊनवर्डला ठेवायचे आहेत आणि एक पाय वरती. ट्रायपॉडला टोटल 3 पाय असतात, त्याच्यातले 2 खाली ठेवायचे आहेत आणि 1 वरती ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रुमेंटला स्टॅबिलिटी ही जास्त येईल. आणि त्याचबरोबर या ट्रायपॉडच्या मध्ये पण मित्रांनो थोडंफार तुम्हाला इन्स्ट्रुमेंट मूव्ह करायला जागा असते, म्हणजे एक 5 सेंटीमीटर तुम्ही मूव्ह करू शकता. ठीक आहे. ते तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करचाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. तर अशा पद्धतीनं सेंटरिंग प्रोसिजर केली जाते. बऱ्यापैकी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सेंटरिंग कशा पद्धतीने केली जाते. तरी एकदा सांगतो मित्रांनो, हा तुमचा स्टेशन पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रायपॉड स्टँड याच्यावरती फिक्स करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. ट्रायपॉड स्टँड फिक्स केलेला आहे. तो प्रॉपर इन्स्ट्रुमेंटच्या मध्ये तुम्हाला प्लंब ऑफ लावून हा प्लंब ऑफ डायरेक्ट त्या पेगवरती व्हर्टिकली असा झुलत राहिला पाहिजे, म्हणजेच लटकत राहिला पाहिजे व्हर्टिकली. ठीक आहे. ॲक्युरेट सेंटर पॉईंटच्या वरती. समजलं. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट प्रोसिजर लेवलिंग अप. तर लेवलिंग कशी करायची, जसं ज्या पद्धतीने आपण कंपासचं लेवलिंग केलं तर त्याच पद्धतीने मित्रांनो याची पण लेवलिंग करायची आहे. ॲक्युरेट लेवलिंग इज डन विथ रेफरन्स टू द प्लेट लेवल बाय मीन्स ऑफ फूट स्क्रू. द ऑब्जेक्ट ऑफ लेवलिंग इज टू मेक द वर्टिकल ॲक्सिस ट्रूली वर्टिकल. प्रोसिजर ऑफ लेवलिंग बघूयात. तर मित्रांनो हा पॉईंट थोडासा मोठा होईल, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. लेवलिंग कशा पद्धतीने केली जाते या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक नेक्स्ट पॉईंट घेऊयात, फोकसिंग द आयपीस. तर बघा, फोकसिंग द आयपीस म्हणजे काय. द ऑब्जेक्ट ऑफ फोकसिंग द आयपीस इज टू मेक द क्रॉस हियर ऑर डायफ्रॅग्राम डिस्टिंक्ट अँड क्लिअर. टू डू धिस डायरेक्ट black paper in front of the object glass and move the eyepiece circumferentially or in or out until the cross hairs are seen sharp and black. म्हणजेच काय बघा मित्रांनो, फोकसिंग द आयपीस म्हणजे काय. जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघितलं तर याला मित्रांनो काय म्हटलं जातं, आयपीस म्हटलं जातं. याच्यामधून आपण काय करतो, फोकस करतो. काय फोकस करतो, याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे क्रॉस हेअर दिसते. ठीक आहे. याच्यावरती तुम्ही रीडिंग घेता मित्रांनो, याच्यावरती. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल क्रॉस हेअर कशी दिसते बघा. तर मित्रांनो ही अशा पद्धतीने क्रॉस हेअर दिसते. तुम्ही जेव्हा आता हा इथे ॲटो लेवल आहे. ठीक आहे. तर थिओडोलाइटचं पण सेम असंच असतं मित्रांनो. याच्यामध्ये जेव्हा आयपीसमधून तुम्ही बघता तर ही अशा पद्धतीनं तुम्हाला क्रॉस हेअर दिसते. जर ही दिसत नसेल तर तुम्ही हा डायरेक्ट टेलिस्कोप जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट आभाळाकडे करायचा आहे आणि हा जो इथे एक नट टाईप असतो मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, किंवा आभाळाकडे करा किंवा त्याच्यासमोर अशा पद्धतीचा एक व्हाईट कागद तुम्हाला धरायचा आहे. कशावरती, हा जो ग्लास असतो समोरचा त्याच्या समोर, आणि तुम्हाला याच्यामध्ये नंतर ॲडजस्टमेंट करायची असते. फॉर एक्झाम्पल ती ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने असते.
हा जो आय पीस आहे मित्रांनो, हा तुम्हाला रोटेट करायचा आहे. एकतर क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, जेणेकरून ती डायफ्रॅग्राम जी आहे म्हणजे प्लस साईन जी आहे ते तुम्हाला क्लिअरपणे दिसेल. ठीक आहे. तुमच्याकडे जर थेडोलाइट असेल तर तुम्ही अशा पद्धतीची फोकसिंग करून आय पीस फोकसिंग करणे म्हणजे काय, जो काय क्रॉस हिअर आहे ते पूर्णपणे क्लिअर दिसलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, फोकसिंग द आय पीस म्हणतो. समजलं. तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेवलिंग बघूयात कशा पद्धतीने केली जाते, आणि फोकसिंग द ऑब्जेक्ट क्लास ते म्हणजे काय असतं तेही आपण बघूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.